त्याचबरोबर सोनावळे गावचे व्यक्तिमत्व सन्मान्य मोहनजी काशीनाथ भोईर यांचाही यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती इथे करत आहोत। मी विनंती करेल आपण त्याचा स्वीकार करा आणि मी विनंती करेल उपसरपंच साहेब मोतीराम दादा सोंगाल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान संपन्न करून घ्या। इथे करा आता निश्चित हा मान सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत। त्याचबरोबर आता पुन्हा एकदा आपण जाऊया की खऱ्या अर्थाने सोनगाव गावातील व्यक्तिमत्व सन्मान्य पांडुरंग राजाराम भोईर यांचाही यथोचित मान सन्मान आपण इथे करून घेणार आहोत। आणि हा मान सन्मान मी पुन्हा एकदा सरपंच साहेब देवराम दादा बाग यांना विनंती करेल की आपण खऱ्या अर्थाने निश्चित हा मान सन्मान संपन्न करून घ्या। उपसरपंच साहेब आपण पाठीमागे राहू नका, कारण हा चषक सरपंच उपसरपंच चषक A1 जोडी चषक आहे आणि निश्चित आपल्याला आपल्या पाहुण्यांचा मान सन्मान आपल्याच शुभ हस्ते करायचा आहे। त्याचबरोबर सन्मान्य गुरुनाथ दादा विषय यांचाही यथोचित मान सन्मान आपण इथे करणार आहोत। चला उपसरपंच साहेब, खऱ्या अर्थाने सरपंच उपसरपंच हा चषक आहेच, पण त्याच्यापुढे मी आयोजकांना सांगितले की पुढच्या पर्वामध्ये A1 जोडी असा नामोल्लेख करा, कारण निश्चित आज या दोन व्यक्तिमत्वांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा भरते। त्याचबरोबर निश्चित सन्मान्य तानाजी दादा मेंगाळ यांचाही यथोचित मान सन्मान मी उपसरपंच साहेब मोतीराम दादा यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान संपूर्ण करून घ्या। त्याचबरोबर सन्मान्य काशीनाथ दादा सोंगाळ यांचाही यथोचित मान सन्मान आपण इथे करणार आहोत। या काशीनाथ दादा आपला यथोचित मान सन्मान इथे केला जाईल। खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि उत्कृष्ट खेळाडू असून खऱ्या अर्थाने निश्चित आज नोकरी धंदा सांभाळून खऱ्या अर्थाने निश्चित आज आपण इथे वेळ दिलेला आहे। मी खऱ्या अर्थाने सरपंच साहेब यांना विनंती करेल, अर्थात देवराम दादा यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान संपन्न करून घ्या। खूप खूप धन्यवाद मित्रांनो। पहा, असा खेळाडू आहे, असा व्यक्तिमत्व आहे की नोकरी धंदा सांभाळून गावाच्या नावाने नेहमी क्रिकेट खेळत आलेला आहे। जास्त वेळ घेत नाहीये, मी विनंती करेल दोन्ही टीम लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये चला। त्याचबरोबर खेळ नो डाऊट नो अबाउट ज्यांना आजच्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवलंय, मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडली, ओपन टेनिस क्रिकेट मध्ये देखील त्यांना आपल्या नावाची छाप सोडली। अनेक वेळा मुरबाड ओपन टेनिस क्रिकेटच्या मध्ये त्याला आयकॉन म्हणून पाहिलेलं आहे। आज तालुक्यात नव्हे तर तालुक्या बाहेर देखील आपण पुणे जिल्ह्यातही त्याला आयकॉन म्हणून अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे। तोमसाई कामतपाडा टीमचा एक लेजंड खेळाडू आज ठरलेला आहे या सामन्याचा लागोपाठ चौथ्यांदा मॅन ऑफ द मॅच। चला गोविंद, आपण मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी या आणि मी बाळादादा मोरे यांना विनंती करेल, दादा चला आपल्या शुभ हस्ते आपण गोविंद उघडाला देणार आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच। सन्माननीय बाळादादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण गोविंदला देत आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच। महेश सर ट्रॉफी काढून द्या तिथून। त्याचबरोबर मी सगळ्या माझ्या पाहुणेवरांना विनंती करेल आपण खेळपट्टीवर चला। त्याचबरोबर दोन मान सन्मान आहेत, महादू वाघ आणि राघव ठोंबरे या जागेचे मालक आहेत, त्यांचा आपण राष्ट्रगीत झाल्यानंतर लगेच तो मान सन्मान, त्यामुळे आपणही जाऊ नका, आपलाही मान सन्मान घेणार आहोत। त्याचबरोबर मी सगळ्या आयोजन कमिटीचे पदाधिकारी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, गणेश बला आपला 12वा खेळाडू देखील घेऊन जा, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, कारण तुम्हीही 12वे आहात म्हणजे तुम्ही खेळाडूच आहात। चला आपणही यस आले आले आला आला लावला आम्ही। माय बाप, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, आपण राष्ट्रगीत घेणार आहोत।
प्रेक्षक मायबाप, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. आपण सुज्ञ आहात त्यामुळे जरूर आम्ही तुम्हाला सूचना तर देऊ. फक्त राष्ट्रगीत घेण्यासाठी मी सावधान विश्राम सूचना देईल. त्या अगोदर आपल्या डोक्यामध्ये जर कॅप असेल तर ती कॅप रिमूव्ह करा. त्याचबरोबर स्टायलिश गॉगल जर आपल्या डोळ्याला असेल तोही रिमूव्ह करा. एखाद्याला जर नंबरचा लागलेला असेल तो असला तरी चालेल. पहा, जे जे प्रेक्षक मायबाप बसलेले आहेत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण उभे राहा. फक्त 52 सेकंद उभे राहायचंय, जास्त नाहीये, त्यामुळे आपल्याला विनंती आहे. आणि पहा, माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत प्रेक्षक मायबाप कुणी बसलेलं नाही ना? एक साथ विश्राम, एक साथ सावधान. काका फक्त 52 सेकंद उभे राहायचे फक्त. हा, ओके, 52 सेकंद उभे राहायचे, त्यामुळे विनंती आहे. आपण लाईव्ह मध्ये आहात. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की वंदे वंदे. तिथे लगेचच पाहुण्यांच्या शुभास टॉस संपूर्ण करून घेणार आहोत. 3च ओव्हरची मॅच राहील. दोन्ही टीमची सहमती आहे ना? कारण सुपर ओव्हर झाली तर मग आपल्याला वेळ लागू शकतो, कारण दोन्ही टीम त्याच ताकदीच्या आहेत. त्यामुळे पाहुण्यांच्या शुभास टॉस होईल आणि मी पाहुणेवरांना विनंती करेल की टॉस झाल्यानंतर आपण खेळाडूंना शुभेच्छा देऊन आपण पुन्हा व्यासपीठावरती येऊन स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर जो मैदान आपण पाहतोय त्या मैदानाचे मालक सन्माननीय महादू वाघ आणि त्याचबरोबर राघव ठोंबरे बारकू वाघ, आपल्याला विनंती आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या आपला आयोजन कमिटीच्या वतीनं यथोचित मान सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. या मी सगळ्या माझ्या पाहुणेवरांना विनंती करेल की आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. ज्या मेगा फायनलची आतुरता होती तो मेगा फायनल आपल्या सगळ्यांच्या भेटीस आलेला आहे आणि निश्चित अगदी आपण व्यासपीठावरती बसून आपण या सामन्याचा, या 4थ्या पर्वाचा मेगा फायनल त्याचा आपण कराटाने एन्जॉय करायचा आहे. या आपण पहा, या तीनही जागा मालकांना मी विनंती करेल की आपला मान सन्मान केला जाणार आहे, त्यामुळे आपण या आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी टॉस जिंकला केशव विलेबन पानशेत क्रिकेट संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलेला आहे ते म्हणजे ओम साई कामतपाडा क्रिकेट संघाला. आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस करणारा खेळ आपण पाहिलेला आहे आणि या मेगा फायनलला सुरुवात होताना प्रथम क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आलेली आहे.
आजच्या दिवसामध्ये ओमसाई कामतपाडा क्रिकेट संघानं सगळ्या सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग केलेली आहे. मेगा फायनल मध्ये आता आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. काय घडणार? 16वीची जोडी तर केशव इलेव्हन पानशेत संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल. केशव भला ज्याच्या नावाने संघ मैदानात खेळतोय उतरलाय आणि त्याच्या साथीला प्रकाश. तर अनेक अधिराज्य गाजवलेले दोन संघ आज एकमेकांसमोर, दोन महासत्ता एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. कुणाचा विजय होईल, कुणाचा पराजय होईल, या 3 ओव्हरच्या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनणार? सरपंच उपसरपंच चषकाचा हा 4था पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये हा दिमागदार सोहळा. सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेलं हे गाव आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार आज खऱ्या अर्थाने या 4थ्या पर्वाचा महानायक खलनायक कुठला संघ ठरणार याकडे लागलेल्या सगळ्यांच्या नजरा. तो क्षणात सामना सुरू होईल आणि निश्चित अगदी आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीनं डावाला सुरुवात बॅटिंग करत असताना केशव इलेव्हन पानशेत संघाच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे सन्मान्य पांडुरंग राजाराम भोईर, त्याचबरोबर सन्मान्य गुरुनाथ अनंता विषय, त्याचबरोबर सन्मान्य मोहन काशीनाथ भोईर. खऱ्या अर्थाने या तीनही पाहुण्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. मी तीनही पाहुणेवरांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन. मित्रांनो, स्पर्धा लाख रुपयाची नाहीये, स्पर्धा प्रतिष्ठेची आहे आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये हे पाहुणेवर पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने पहा अभिमान वाटतोय. मी गेले 4ही पर्व येतोय आणि 4ही पर्वामध्ये ही सगळी पाहुणेवर खऱ्या अर्थाने आपला वेळ काढून येत आहेत. याच्यातला एकही पाहुणेवर असा नाहीये की त्याला काही काम नाहीये, परंतु आज एवढा बिझी आपला शेड्यूल असून खऱ्या अर्थाने आपण इथे या स्पर्धेला भेट दिली आहे. ही खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेची श्रीमंती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत हा मेगा फायनल. टाळ्यांच्या गजरानं स्वागत करूया या मेगा फायनलला. कैलास पहिलाच बॉल और पिच बॉल, त्याला तेवढाच ताकदवर फटकानं पहिल्याच बॉल वरती हाणगा सके. पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर तो माझा शोभणार नाही कारभारी. 4 धावा. बॉल पहिल्याच बॉल वरती चौकारानं खातं इथे आपल्याला पाहायला मिळालं केशवनं, ज्याच्या स्वतःच्या नावानं संघ मैदानात खेळतोय. आज खऱ्या अर्थाने पहिल्याच बॉल वरती कैलास वरती आक्रमण. कैलासला कमबॅक करण्याची गरज आहे. कैलास पुन्हा एकदा तयार आहे. स्ट्रायकिंग होते पुन्हा एकदा केशव भला, पुन्हा एकदा फाईन मध्ये फटका जबरदस्त, पुन्हा एकदा याही वेळेस उडदाची डाळ भेंडाची भाजी चुकुट चुकुट तू चल मोर मालू मग ढासून ढुसून 2-4-2 लागोपाठ चौकार. सुहास मोरे ज्यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुहासदादा अनंता मोरे साहेबांच्या माध्यमातून पहा या स्पर्धेसाठी आम्हाला पहिल्या क्रमांकाची रोख रक्कम 25,000 रुपये सौजन्य लाभलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे सगळ्यांचं खऱ्या अर्थाने खूप खूप आभार. मेगा फायनल चालू आहे, सगळ्यांचा नामोल्लेख केला तर समालोचन राहून जाईल, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील गडी आहे मजबूत, चिवाट रट्टा मारलाय खवाट, तोही फरार. सौकार मला वाटतं गोविंद सर पहिल्यांदा या सीझन मध्ये आपण फायनल खेळता 2 संघ एकमेकांच्या विरोधात आणि या सीझन मध्ये पहिल्यांदा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात मेगा फायनल. ही मेगा फायनल म्हणजे मित्रांनो तुम्हाला वाटला की 3 ओव्हर मध्ये 60 बनल्या तर कामतपाडा संघ बनवू शकत नाही असं नाहीये, त्याही संघाकडे क्षमता आहे. कैलास तयार. यावेळेस स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. इथे पहा बेस्ट वर्सेस बेस्ट, इथे कुठलाच संघ साधा नाहीये. दोनही संघांना अधिराज्य गाजवलेले आहे. आज
आज अधिराज्य गाजवायचं आहे सरपंच उपसरपंच चषकावरती या एवन जोडीच्या मानाची क्रीडा स्पर्धा आणि आता या एवन जोडी चषकावरती आता अधिराज्य कोण गाजवणार हे आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये कळणार आहे. स्ट्रायकिंग मध्ये प्रकाश आहे. कैलास षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी अर्थात षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. स्ट्रायकिंग मध्ये प्रकाश आहे. समोर समोर गोविंद उघडा बॉल खाली. गोविंद उघडा कडनं चुका तुम्हाला होताना अमावस्या पौर्णिमेला मिळतील, परंतु या मेगा फायनल मध्ये पहिल्यांदा असं काही घडलंय की इथे गोविंद उघडाकडनं चुकी झाले. प्रयत्न कमालीचे टेलिव्हिजन स्क्रीन वरती रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतोय. हार मानायचं नाहीये मित्रांनो. आयुष्यामध्ये तुमच्या वाट्याला संकट आली पाहिजे, तुमच्या वाट्याला संकट आली नाही तुम्हाला आयुष्याचा अर्थ कधी कळाला नाहीये. आणि ज्याला आयुष्याचा अर्थ कळण्यासाठी त्यानं क्रिकेट खेळावा, तिथे वेळोवेळी तुम्हाला संकट मिळत जातील. यावेळेस देखील आडव्या बॅटना मिड विकेट मध्ये क्लास फटका केशव भला अफलातून बॅटिंग, इम्प्रेस करणारी बॅटिंग. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एकचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती जोडलेले आहेत 18 धावा. अफलातून बॅटिंग या पहिल्या ओव्हर मध्ये केशव भलाची, ज्यानं मेगा फायनल मध्ये लागोपाठच्या 3 चौकार त्याच्या बाट मधनं पाहिले आणि खऱ्या अर्थाने पहा संघाच्या या पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोविंद उघडा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि स्ट्राइक एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रकाश. हे सायंकाळचं सत्र आहे, हे 4थं पर्व आहे. या 4थ्या पर्वाचा नायक कुठला संघ ठरणार याच्यासाठी फक्त काही काळ शिल्लक राहिलेला आहे आणि या काही काळाचा महाविजेता संघ कोण राहणार आहे ते आपल्याला कळणार आहे. केशव 11 पानशेत की ओम साई कामतपाडा. ओहो कॅच, व्हाट अ कॅच. बरातच नाही म्हणजे डेअरी जेवण कदा उडाल टावा डांगरा सारखा गोल कर. पानशेत संघाची त्या भागीदारीला तोडण्यास गोलंदाज गोविंद उघडा यशस्वी ठरलाय. त्याला 7 मात्र चांगली दिलेली आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय सोनू भलानं. आणि सोनू भला पहिल्यांदा आवडा उडालाय तेवढा मोठा बोजा घेऊन, पण गडी ठोक उडालाय तो थेट. हरकत नाहीये. दौलत चालतो 1 नंबर दौलत. नवीन गोलंदाज दौलत मैदानाच्या आतमध्ये. आता काय घडणार आहे 18 वरती पहिलं डाबाला खिंडार पडलेला आहे, थोडी अडचण निर्माण झालेली आहे. षटकामध्ये सुरुवात करत असताना डाबाला कलाटणी चांगली केशवने दिली, इथे गोविंद देखील देतोय. स्टेप आउट झाला होता, कोसऱ्या बॉल होता, दाबून मारायचा होता, चेपून 1 नंबर. पहा कधी नाही मिळला ना गटकन गेला, सर्दी खोकला झटफट मोकळा. आता काय होणार, आता मैदानाच्या आतमध्ये आलेला डॉट बॉल, एक डॉट बॉल प्रेशर टाकेल, एक डॉट बॉल धावफलक थांबवेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिरपणे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल गोविंद उघडा, तिथे आलेले विकेट आणि दुसऱ्या बॉल वरती मात्र डॉट बॉल. षटकातील 3रा चेंडू स्ट्राइक मध्ये पुन्हा एकदा दौलत आपल्याला पाहायला मिळतोय. जागा बनवली. पहा आज गोविंद उघडा कमबॅक करतोय. इथे गोविंद उघडा कमबॅक करतोय, त्याला माहित आहे की केशव भला नॉन स्ट्राइकला आहे, तोपर्यंत धावफलक आपण थांबवू शकतो. जबरदस्त गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागणार आहे दौलतला. पुन्हा एकदा गोविंद उघडा तयार. ओहो यावेळेस खोटा बोला पण मजबूत बोला, बेमटे ते डेटा पासून बोला. कचकर वरत आली तर आयडेस लावून आतमध्ये लोटा. खोटी अफील इथे जरूर. आरोळी मजबूत झाली पण वाया गेली. धावसंख्या 18 वरती स्थिर आहे. अजूनही ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही 4 चेंडू मध्ये. कमालीची गोलंदाजी दौलत आहे स्ट्राइक एंड वरती. मेगा फायनल आहे हा, मेगा फायनल आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपल्या गावातील सगळे आपलं चाहते आज पाहत आहेत. इथे अडचण कुठेतरी विलासच्या माध्यमातून चुकी झालेली आहे. प्रयत्न चांगले आहेत, 1 धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि हाना करता इथे पहा या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक शॉर्ट रन म्हणजे खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन. पाहुणा ओके. आता मैदानाच्या आतमध्ये 1 धावेने धावफलक पाहायला मिळणार आहे. 19 धावा. पुन्हा एकदा दौलत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. गोविंद उघडा. ओहो यावेळेस बस
आणि अशा पद्धतीनं जबरदस्त गोलंदाजी जी आपण पाहिलेली आहे गोविंद उघडाची, षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2. मित्रांनो, गोविंद उघडाची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हा मेगा फायनल आहे आज. यासाठी मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट ओपन टेनिस क्रिकेट मध्ये 40+ खेळाडू आहे. त्याच्या वयाचे खेळाडू आता खेळताना दिसत नाहीये. आज तो स्वतः मैदानाच्या आतमध्ये अनुभवाच्या जोरावरती करतोय. आपण ज्यावेळेस 25 ते 30 वर्ष झाल्यानंतर आपण म्हणतोय आता नवीन पोरं तयार झाली, पण पहा आज संघातील सगळ्यात 40+ म्हणून खेळाडू मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट मधला गोविंद उघडा यावेळेस अनुभवाच्या जोरावरती इथे धडे गिरवतोय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. स्ट्राइक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे केशव भला. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल महेश खंडवी. अख्खे गावाला खंडवी. आता काय करणार महेश खंडवी? गोलंदाजी मार्कोटी तयार आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 गोविंद उघडा. हा मेगा फायनल आहे. या मेगा फायनल मध्ये कुणाला सुट्टी नाही. या मेगा फायनल मध्ये कितीही धावा झाल्या आणि कितीही धावा कमी झाल्या तरी सामन्यामध्ये दमखम पाहायला मिळणार आहे, तरी मात्र शंका नाहीये. महेश खंडवी तयार समोर आहे. पंचांकडे जोरदार अपील, परंतु अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता. मगाय सांगलेला ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील पाप. खोटं आरडायचं नाही, खोट बोलायचं नाही. तिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मात्र या षटकाला चांगली करून दिलेली आहे. षटकाला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. समजलं का तुले? महेश म्हणतात याले, अर्थात मेंटस खाओ दिमाग की बत्ती जलाओ. समजने वाले को इशारा काफी. आता कदाचित संध्याकाळपर्यंत त्याला हे डायलॉग येतील, कारण आता झालेली चर्चा त्यावरती काढू नका मोर्चा. मैदानाच्या आतमध्ये मोठी शिकार. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव आली. 19 बनल्या. महेशनं सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट आलाय आणि दुसऱ्या बॉल वरती इथे विकेट आलेली आहे. इथे मनोज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डाबाला सुरुवात मात्र फुलातून केशवने केली होती, परंतु कामतपाडा संघाने हेही विसरून चालायचं नाहीये की अजून केशवला दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करताना तुम्ही पाहणार आहात. आणि हा फायनल खेळण्या अगोदर तो वडाची वाडी येथे चॅम्पियन एक ट्रॉफी घेऊन आलाय. यावेळेस हो स्कोअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आले. बस अशी फिल्डिंग ही लुंगी डान्स एकच नंबर. ए हरे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद आहे. काय नाही, तू एक काम कर, येळचा का डाउनलोड मार. शिको ऍप शिको. गुडघ्यात मुक्का मार. यस 3 गोळ्या खा सांग. आता लेग बायच्या 3 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या मॅच मध्ये एक चुकी तुम्हाला भरपूर काही शिकवणार आहे. या पर्वामध्ये एक चुकी तुम्हाला भरपूर काही संघर्ष करायला लावणार आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक जिथे नजर टाकाल तिथे तुम्हाला प्रेक्षक आहेत. ही स्पर्धा आज या सायंकाळच्या सत्रामध्ये चॅम्पियन कोण बनणार? महेश तयार आहे. स्ट्राइक मध्ये आहे दौलत. आय काय सांगायचं आहे, वेगळाच काम झाला. बॉल मारायचा होता खांडीला पण नाही जमला. परत गुडघ्यात मार आला आणि अशा पद्धतीने एक धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती सर 23 धावा धावफलकावरती आहेत. हा मेगा फायनल आहे. इथे काही होऊ शकतं. गोलंदाजीमध्ये केशव इलेव्हन पानशेत संघाचा दरारा आपण अनेक मॅच मध्ये पाहिलाय. आता इथेही काही होऊ शकतं. आता सध्याच्या स्थितीला महेश खंडवी खऱ्या अर्थाने कैलास ज्याने आजचा दिवस गाजवला, परंतु मेगा फायनल मध्ये थोडंसं मार खावं लागलं. फुलटॉस बॉल आहे. गोविंद उघडा मिड विकेटला. पहा गोविंद उघडाचा फिटनेस. ओ जबरदस्त आउटस्टँडिंग ही गोविंद उघडाची. पहा आता आपल्यातला 40 वर्षाचा माणूस या स्पीडला अर्ध मैदान गाजवणार का? तो करून दाखवतोय गोविंद उघडा. आज खऱ्या अर्थाने 42-43 वर्ष ज्याला सुरू आहे, परंतु फिटनेस मध्ये अफलातून कामगिरी. इथे जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 25 या धावसंख्येवरती शेवटचा बॉल बाकी आहे या डाबामधील आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. मोक्याच्या क्षणी पडलेली दुधात माशी प्यायची होती पण झाली काशी. आणि अशा पद्धतीने धावसंख्या आता पहिल्या डावामध्ये 25 बनलेली आहे. दुसऱ्या डावामध्ये 26 बनवायची आहे. 26 बनवावी लागणार.
परंतु परेदादा ज्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि गोविंद अजूनही मैदानात नेतृत्व करतोय. पहा सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोविंद उघडानं त्याच्यासाठीला गणेश भला. मैदानाच्या आतमध्ये हा मेगा फायनलचा तयार आहे. 26 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट बरोबर पहा काम धंदा हा खऱ्या अर्थाने गोविंद सांभाळून फिटनेसला सांभाळला आणि आज खऱ्या अर्थाने ही मॅच अनेक मॅचेस तो खऱ्या अर्थाने आपल्या गावाच्या नावाने खेळतोय. त्याच्या स्वतःने ज्या होणार नाही परंतु त्याच्या अनुभवाच्या जोरावरती तो अनेक अवघड मॅची त्याने तशाही करून दाखवलेल्या आहेत. समोर आहे केशव बोला हरकत नाहीये. दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या आहेत. आता काय घडणार काय नाहीये. स्ट्राइक वरती बेस्ट वर्सेस बेस्ट ज्याला अनेक वर्ष आपल्या नावानं आपल्या संघाला एक मोठी भिंत दिली उभी. आता तसेच अनेक मॅच ज्यानं खेळून काढलेल्या आहेत. ज्या ओपन टेनिस क्रिकेट मध्ये देखील त्याचा दबदबा राहिला तो केशव बोला. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच ऑन. डावाला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा मित्रांनो रोमांच तयार बघला. आदित्य संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा हा काढा. ओहो मी तुम्हाला मगाशीच म्हटलं इथे धावा किती होतील कमी होतील जास्त होतील हे सांगता येणार नाहीये. परंतु या मेगा फायनल मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामना कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतो. पहिली विकेट मी मगाशीच म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन महासत्ता एकमेकांसमोर उभे आहेत. दोन नामांकित संघ एकमेकांसमोर उभे आहेत. हा सामना सुपर ओव्हर मध्येही जाऊ शकतो कारण आता दोन संघामधले राहिलेला दुरावा तो म्हणजे गोविंद उघडा जो मधली भिंत कमी झालेली आहे. गोलंदाज तयार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्यासाठी. अति घाई संकटात नाही थांबायचं होतं थांबून चाललं नाहीये थांबून जमलं नाहीये. आता मॅच मध्ये ट्विस्ट कारण आलेली ही लागोपाठची धावबाची दुसरी विकेट. एक सोनू भला एक गणेश भला गोलंदाज केशव भला भल्यांचा साम्राज्य. काय होणार. सोनू भला यावेळेस स्ट्राइक वरती आहे. आता दोन विकेट पडलेले आहेत. समोर पहा सेन्सिबल क्रिकेटचं चित्र मैदानाच्या आतमध्ये मज वतवडा भोजाच्या उलगडी पळत आली नाक सर माया फास्ट फूस करीत फास्ट फूस. पहा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आलेले आहे म्हणजे संघाचं खातं खुलं झालेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गणेशला आणि सोनूला डावाला कलाटणी द्यावी लागेल कारण माहित आहे की गोलंदाजीचा दबदबा केशवनं निर्माण केलेला आहे. षटकातील पुढील चेंडू पॉइंट मध्ये फटका क्लास आहे. यावेळेस फक्त चतुराई दाखवली टायमिंग केलं चेंडूला जवळ येऊन दिलं फक्त दिशा दाखवली. या बॉलवरती येतो खरखरीत चौकार. जबरदस्त फटका. गोविंद उघडा खऱ्या अर्थाने गणेश भला ते लहान होते तिथून त्यांना तालमीमध्ये घेतला आणि तिथून आता फटका इथे फटका हवेत आहे मॅच मध्ये. हा सेल इम्पॉर्टंट होता आणि या सेल वरती सगळं भवितव्य होतं. आता तो फलंदाजी ते बाद होतोय. गणेश भला बॅक टू द डगआउट.
मध्ये मोक्याचा क्षण सुवर्ण अक्षर कोण लिहिणार हा शेवटचा बॉल आहे. कुणाल शेवटच्या बॉल वरती आता संयमता दाखवावी लागणार आहे कारण शेवटच्या बॉल वरती आता शांतता दाखवली. ओहो फटका यावेळेस जबरदस्त आहे. मोक्याच्या क्षणी कुणालच्या बॅटमधनं येणारा हा नेत्रदीपक चौकार. मात्र 17 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 17 धाबा. 16 बनल्या तर सुपर ओव्हर करू नका. फुकारा अंदर पडत आलाय. काही करा आणि कराल तर करा. मैदानाच्या आतमध्ये पहा आता मनोज आलेला आहे स्ट्राइक एंड वरती. सोनू भलाला आता मोक्याच्या क्षणी डावाला कलाटणी द्यायची आहे. महत्वाचे साथीदार बाद झालेले आहेत. विजय प्रस्थापित करायचा असेल तर इथे डावाला कलाटणी द्यावी लागेल आणि दबदबा थांबवायचा असेल तर मनोज. यावेळेस फटका चांगला आहे. शत्रक्षेत्रातून आलेला आहे. एक सिंगल इथे वेगाने बनलेली आहे आणि एकच धाव. जर काही डेरीबिरी वाढली नसत 2 रन झाला असता. पोटामुळे लोड वाढला आणि तिथे आता मात्र धावसंख्या 10 वरती. 16 धाब्याची आवश्यकता. 11 चेंडू 16 धाबा. कुणाल आणि सोनूला भागीदारी जमा करावी लागणार आहे कारण महत्वाच्या विकेट आपल्या संघाच्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे डावाला कलाटणी द्यावी लागणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला इथे विकेट बरोबर कामगिरी करावी लागणार आहे. संघामध्ये खऱ्या अर्थाने केशवनं सुरुवात जबरदस्त केली गोलंदाजीमध्ये. आता इथे मनोज कशा पद्धतीनं अक्रॉस द लाईन स्कोर लेग मध्ये खेळून काढलेला आहे. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे जिथे 1 धाव होती तिथे 2 धाबा आलेल्या आहेत. नरदम लागला. वालफुटी मार आहे तो रोक 800. पहा आता मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 12 धाबा धाव फलकावरती आहेत. कुणाल स्ट्राइक एंड मध्ये तयार आहे. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्कोती तयार. फुलटॉस बॉल होता. लोवर फुल लेनचा चेंडू होता. स्कोअर लेग मध्ये खेळून काढलेला आहे. एक सिंगल वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न आता इथे आणि मला वाटतं पंच 2 धाबा. हो 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 इथे नशीब 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 कुणाचे उफलणार. मॅच मध्ये आता धाबा बनवायच्या आहेत. 9-12 खरीच कर. 9-12 काढा करतील बरोबर ना. हा 9 चेंडू 12 धाब्याची आवश्यकता. स्ट्राइक मध्ये कुणाला आहे. मनोज गोलंदाजी मार्कोती तयार. यावेळेस हो पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेटचं चित्र. एक सिंगल इथे वेगानं बनलेले आहे. आता पाहिलं जाईल आणि एका धाब्यावरती चांगलं षडयंत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र सुपर ओव्हर मध्येही जाऊ शकते परंतु आता काय घडणार हे 2 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. या 2 चेंडूवरती पुढच्या ओव्हरचं भवितव्य पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते. 11 धाब्यांची गरज आहे. मध्ये सोनू भला मनोज समोर हो हलक्या हाताने पुन्हा एकदा कट केलेला आहे. एक सिंगल इथे घेतलेली आहे आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये पहा शेवटचे 7 बॉल आणि धाब्याची गरज. 7 बॉल 10 7 चेंडूवर 10 धाब्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे कारण या चेंडूवरती पुढच्या ओव्हर मधला सगळं भवितव्य राहणार आहे. काय घडणार आहे. मनोज तयार आहे. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल मॅच जिवंत आहे. समोर हो फटका चांगला आहे. एक सिंगल तर वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न इथे काय घडणार आणि दुसरी साठी मॅचची महत्वाची प्राइज विकेट. मॅच मधली महत्वाची विकेट. मॅच मधली प्राइज विकेट. मॅच मधला महत्वाचा विकेट ज्या फलंदाजाने डावाला कलाटणी दिली तो कुणाल मात्र यावेळेस माघारी परतलाय. 6 बॉल 9 धाब्याची आवश्यकता. आता 6 बॉल मध्ये 9 बनवायचं आहे. 8 बनल्या तर सुपर ओव्हर. मी मगाशीच म्हणलं होतं दोन्ही संघाने खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण केलेला आहे. या ओव्हर मध्ये या सामन्यामध्ये किती धावा बनतील याला महत्व नाहीये परंतु जेवढ्या बनतील ना
तेवढ्या शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, मेगा फायनल जर तुम्हाला कशी हवी असेल तर तिचं चित्र मैदानात सुरू आहे. आणि जर तुम्हाला मेगा फायनल आवडली असेल तर तिच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण मेगा फायनल खेळतोय आणि मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांना अशाच सामन्याची आतुरता असते आणि तो सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं धावसंख्या 17 वरती गेलेली आहे. 17 धावा धावफलकावरती 9 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग मध्ये सोनू बल आहे, नॉन स्ट्रायकिंग मध्ये महेश खंडवे, गोलंदाजी ट्रॅक वरती दौलत आहे. या मॅच मध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी. आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजीची महत्वाची जबाबदारी दिलेली आहे दौलतच्या खांद्यावरती. समोर आहे सोनू बला, 6 बॉल 9 धावा. स्टेप आउट झाला, फटका हो एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलेला आहे. एक सिंगल इथे वेगाने बनलेली आहे आणि एकाच धाबेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे. या चौथ्या पर्वाचा चॅम्पियन बनण्यासाठी फक्त आणि फक्त चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 8 धाब्यांची गरज आहे. हाच तो थरार, हाच तो चषक ज्याला प्रत्येकाला लागलेली ओढ, प्रत्येक वर्षामध्ये खेळण्यासाठी सहभाग घेण्याची आवड आणि तोच मेगा फायनल या चौथ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकेट वरती महेश खंडवी, क्षमता भरपूर आहे महेशकडे, क्षमता भरपूर आहे दौलतकडे. 5 बॉल 8 धावा. 5 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता असताना इथे येणारा हा महत्वाचा षटकार. लास्ट कॉल असेल ओमसाई कामतपाडा, आवाज करू नका. आपल्याला वॉर्निंग आलेली आहे. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. खेळाडू कक्षामध्ये टाळ्या वाजवा. तुम्हाला मेगा फायनल आहे, तिथे एक तुम्हाला सुट्टी दिलेली आहे, एक वॉर्निंग आलेली आहे. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 2 धावा. क्रिकेट आहे. अजून तुम्हाला वाटलं सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कारण या दोन्ही संघांचा खेळ आपण ज्या ज्या वेळेस पाहिलाय ना त्या वेळेस हे चित्र वेगळं विचित्र होताना पाहिलेलं आहे. दौलत तयार आहे. हे सायंकाळचं सत्र, हे 4थं पर्व आहे. आता 4थ्या पर्वामध्ये कशा पद्धतीने या मेगा फायनलला आता खरं कसोटी सुरू झालेली आहे गोलंदाज दौलतची आणि समोर आहे महेश खंडवी. मॅच इम्पॉर्टंट आहे, ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पहा गेम प्लॅनिंग केशवचा लगेच चेंज. याच्यासाठी तुम्हाला काही क्षणामध्ये निर्णय चेंज करता आला ना तर तुम्ही अपयशी कधी होऊ शकत नाहीये. इथे काय घडणार? दौलत समोर महेश खंडवी. 4 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावा. एक बनली तर सुपर ओव्हर आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया शेवटच्या क्षणाला. चला पंच कॉलिंग द्या. पंच वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सामना लेवल अर्थात सुपर ओव्हरला जाऊ शकतो कारण क्रिकेट आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुपर ओव्हर साठी वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर बक्षीस वितरण देखील आपल्याला करायचं आहे. आम्हाला माहिती आहे सामना इम्पॉर्टंट आहे, हा मेगा फायनल आहे. सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. कोण बाजी मारणार? 4 बॉल 2 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. 4 बॉल 2 धावेची आवश्यकता. हो मॅच मध्ये युटर्न. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला वाटत असेल सामना संपला, सामना संपणार नाहीये कारण दोनही संघाकडे क्षमता त्या लेवलची आहे आणि मेगा फायनल व्हायचा. आणि मेगा फायनल कसा पाहायचा तर महेश सर, ज्या पद्धतीने सामना प्रेक्षकांना हवा होता तो सामना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 3 बॉल 2 धावेची आवश्यकता. मित्रांनो अजूनही तुम्हाला सांगतोय, कुणाला सामना आवडला नसेल का? आवडलाय ना? फक्त कृपा आहे, तुम्ही खेळाडू आहेत, आपण सगळ्यांनी सपोर्ट मॅचला दोन्ही टीमला द्यायला हव्या. या सामन्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने सामना याच पद्धतीचा आम्हाला बघायचा होता आणि त्याच पद्धतीने रंगलेला आहे. मगाशी मी लिंबा मामाशी बोललो की जर का कामतपाडानं 500 आला तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेल्याशिवाय राहणार नाहीये आणि प्रेक्षकांना अशा सामन्याची आतुरता असते. 3 बॉल 2 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. 3 बॉल 2 धावेची आवश्यकता. एक बनलेली आहे. अजून सामना संपलेला नाही आणि इथे या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन ओमसाई कामतपाडा संघ ठरलाय. या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन डीजे.
पानशेत सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी, जय हनुमान वैशाखरे, ओम साई कामतपाडा. त्याचबरोबर मी सगळ्या पाहुण्यावरांना विनंती करेल की आपल्याला बसण्यासाठी जी जागा उपलब्ध केलेली आहे आपण तिथे स्थानपन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळ काटाचीवाडी आपण आपल्याला विनंती आहे की आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ज्यानं जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, 3 मॅच मध्ये भरपूर मार खाल्ला, सपाटून मार खाल्ला आणि मेगा फायनल मध्ये मोक्याच्या क्षणी गोलंदाजी अफलातून झाली आणि ज्यानं बॅटिंग करत असताना धाबा ही जबरदस्त मॅच विनिंग पारी केली. महेश खंडवी अख्ख्या गावाला खंडवी, तो ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला महेश खंडवी आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. इथे आपण महेश खंडवी ज्याला आपण देत आहोत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त. चला पानशेत टीम थोडीशी साईड द्या, कॅमेरामध्ये येऊ दे महेश खंडवी. चला कामतपाडा वैशाखरे थोडस साईडला व्हा. अभिनंदन महेश, तुला आलं तुझ्या टीमला करा आता निश्चित पुढच्या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा असतील. सगळे संघ उपस्थित आहेत का? नसं कोणी तर सांगा, बक्षीस माझे होऊन जाईल. ट्रॉफी नाही तर मी पैसे घेऊन जाईन बा, हरकत नाहीये. पहा मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं मांडवाल कोटी होते. अरे एक चिंधीवर दे काय ठेवली नाही, सापडा सूप केला रठी आलाय. आज जबरदस्त स्पर्धा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जी खऱ्या अर्थाने पहा काट्याचीवाडी गावामध्ये गेले 4 दिवस तुम्ही आम्ही एन्जॉय केली मित्रांनो. आयोजकांनी जी मेहनत घेतली, नशीब पहा कसे आहेत. आयोजकांची स्पर्धा उद्या सुरू होणार होती, आज रात्री 2 वाजेपर्यंत जोराचा वारा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये फिरत होता. स्पर्धेचं उद्घाटन सोहळ्याचं श्रीफळ फोडलं, तिथून जो वारा होता, जी हवा होती ती बंद झाली. म्हणजे कुठेतरी या स्पर्धेवरती निसर्गानेही प्रेम दाखवलं की ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडणार आहे. आज करा ती गुण्या गोविंदानं पार पडली. त्यामध्ये मी या सगळ्या आयोजकांचं कौतुक करेल. परंतु मित्रांनो, पडद्याच्या पाठीमागील हिरो हा ऍक्टर पेक्षा हिरो असतो. तसे आमचे सगळे बक्षीसदाते, या सगळ्या बक्षीसदात्यांचा मी खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेन. का तर मित्रांनो, आज आर्थिक सहाय्य द्यायचं, काही ना काही आपल्या हातान ज्या फुलाची पाकळी जेवढं आपल्या शक्य होईल तेवढं द्यायचं. आणि त्याच्यानंतर जे वेळ आहे तो वेळ फार महत्वाचा आहे, तो वेळही द्यायचा. म्हणजे आज तुमचं खऱ्या अर्थाने मी सगळ्या पाहुण्यांचं खूप खूप आभार मानेन. मित्रांनो पहा, स्वतःच्या मुलासाठी स्वतःला 10 मिनिटं वेळ नसतो, परंतु आज तुम्ही जो या स्पर्धेसाठी वेळ दिला आणि जे सहकार्य मी गेले 4 वर्ष पाहत आलेलो आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल कैलासवासी शिल्पाताई सुहास मोरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुहासजी अनंता मोरे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 सौजन्य आम्हाला लाभलेला आहे. आणि पहिल्या क्रमांकासाठी खऱ्या अर्थाने निश्चित हे पारितोषिक आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने निश्चित द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे. माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय अनिलजी मेघराज घरत ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम सौजन्य आम्हाला लाभलेली आहे, अर्थात 12,000 रुपये रोख रक्कम सौजन्य लाभलेले आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकासाठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे भूपेंद्र अर्जुन मोरे, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 6,000 रुपये 500 सौजन्य लाभलेले आहेत. त्यांचं खूप खूप आभार. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्मान्य अशोकजी मधुकर मोरे, त्याचबरोबर प्रेरणा ट्रेंडरचे सर्वेसर्वा सन्मान्य अशोक अनंता विशे यांच्याही माध्यमातून आम्हाला चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम सौजन्य 6,500 सौजन्य लाभलेले आहे. आपलंही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे.
ते म्हणजे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेली आहे, ज्यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने पहा ज्यांची कामगिरी अतिशय चांगली ग्रामपंचायतीमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे सिंगापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय देवराम मालू वाघ दादांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य लाभलेली आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेली आहे ती म्हणजेच पळू ग्रामपंचायतचे सरपंच साहेब हिरामनजी रामचंद्र सोंगाळ यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर पुनवाडी पारनेर चे माजी सरपंच सन्माननीय बाबाजी रेपाळे दादा ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य लाभलेले आहे त्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य लाभलेली आहे सिंगापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय मोतीराम राघव सोंगाळ यांचेही खूप खूप आभार मानेल. त्याचबरोबर पहा सामनावीरासाठी अर्थात मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेली आहे सन्माननीय महेंद्र यशवंत इष्टे सर. त्याचबरोबर देवा ग्रुप अध्यक्ष मुरबाड तालुका सन्माननीय चेतन भाया मोरे. त्याचबरोबर जो साऊंड माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जे डेकोरेशन आपण पाहतोय त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजसाठी ट्रॉफी सौजन्य लाभलेली आहे ते म्हणजेच अष्टविनायक मंडप डेकोरेटरचे सर्वेसर्वा लिंबादादा हिरुशीद यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजसाठी ट्रॉफी सौजन्य लाभलेले आहे बाळकृष्ण रामचंद्र उगडा यांच्या माध्यमातून त्यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी सौजन्य लाभलेली आहे ती म्हणजेच तानाजी अनंता उगडा यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर तुम्ही आम्ही पाहिले तुम्ही खेळले ज्या स्पर्धेसाठी लागणारे बॉल बॉक्स सौजन्य आम्हाला लाभले ते म्हणजेच बांद्रे सर असतील. त्याचबरोबर काळूरामजी लक्ष्मण वरे आणि त्याचबरोबर स्पर्धेला जे पुष्पहार व पुष्पगुच्छ आम्हाला सौजन्य लाभलं शुभम पारदी शिरवाडी सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मनाच्या अंतःकरणापासून त्याचबरोबर खास करून ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध झाली ना ते जागा मालक महादूजी वाघ राघव ठोंबरे यांचं खऱ्या अर्थाने मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. जास्त वेळ घेत नाहीये मित्रांनो. चारही संघ ओम साई कामतपाडा जय हनुमान वैशाग्रे केशव इलेव्हन पानशेत सह्याद्री स्पोर्ट क्लब बेरेवाडी. ओम साई कामतपाडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ओम साई कामतपाडा ओम साई कामतपाडा टीम आपल्याला विनंती आहे आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करत आहोत त्यामुळे आपण आमच्यापासून लांब जाऊ नका आपण या कारण तुमचा आदर्श घेऊन आमच्यासारखे नवीन संघ तयार झालेले आहेत. आपल्याला विनंती आहे आपण या. मी या सगळ्या संघांना विनंती करेल आयोजकांची कामगिरी तुम्हाला आवडली आहे आयोजकांनी ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे एकही दिवस कुठे गैरसोय केलेली नाहीये तर या आयोजकांसाठी सगळ्या संघांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आज आयोजकांनी जी मेहनत घेतली म्हणून आपल्याला खेळण्याची संधी मिळाली भले ज्याच्या नशिबाला 1 2 3 4 काय असेल ते मिळालं पण आयोजकांनी भरवलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने निश्चित आज आयोजकांना सलाम आहे. ही स्पर्धा इथे नेटवर्क इश्यू असल्या कारणानं आज आपल्याच तालुक्यामधील आपलेच खेळाडू अर्थात हेमाडे ब्रदर्स या वाहिनीच्या माध्यमातून घर बसला प्रेक्षक मायबापांपर्यंत आहे त्या नेटवर्क मध्ये आहे त्या क्वालिटीनुसार पोहोचवली त्यांच्यासाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मी कधी म्हणतोय एका टायमाला समालोचक नसला काही फरक पडत नाही. एका टायमाला डीजे नसला लाईव्ह नसला स्टेज नसला खुर्च्या नसल्या काही फरक पडत नाही. आज उत्कृष्ट खेळाडू आहेत उत्कृष्ट खेळाडू नव्हे तर खऱ्या अर्थाने जिथे जिथे ओपन टेनिस क्रिकेटलाही पंच म्हणून ते गेलेत ना कधी तुम्हाला त्यांची एकही तक्रार आली नाही. असे खऱ्या अर्थाने आपल्याला पंच म्हणून महेशजी वाघ सोनू बाला आणि कल्पेश हेमाडे यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. आज गेले 3 दिवस किरण वाघ ज्यांचा आवाज आपण ऐकला खऱ्या अर्थाने पहा ज्या वेळेस फलंदाज गोलंदाज खेळतो त्याचं खऱ्या अर्थाने मन हे मॅच मध्ये राहतं आणि मॅच मध्ये राहिल्यानंतर त्याला मित्रांनो खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर खेळाडू काय आहे खेळाडू कुठला आहे त्याची गुणवत्ता काय आहे गोलंदाज काय आहे ही सगळी संभाषणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा समालोचक करत असतो. खऱ्या अर्थाने एखाद्या खेळाडूला उंच नेण्याचं खेळाडूची
ज्या पद्धतीनं खेळाडू खऱ्या अर्थाने ज्या लेवलला पोहोचतोय, परंतु म्हटलं जात ना, भाजी कितीही चांगली असली तिच्यामध्ये जर मीठ पडलं नाही ना तर त्या भाजीला चव लागत नाही. तो खेळाडू किती चांगला आहे त्याला लोकांसमोर मांडण्याचं काम जर कोण करत असेल, त्या खेळाडूला एक उंच पातळीवरती जर कोण नेत असेल तर तो समालोचक, अर्थात किरण वाघ, ज्यांचे 3 दिवस तुम्ही आवाज ऐकला त्यांच्याही साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने निश्चित अतिशय सुरेख जे आयोजन आपण पाहिलं. आता आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं या ट्रॉफीज आपण पाहिलेल्या आहेत, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिक आपण पाहिलेली आहेत. जास्त वेळ न घेता थंडी पडत चाललेली आहे आणि पहिले आपण वैयक्तिक पारितोषिक सोहळ्याकडे वळणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक सोहळा देण्या अगोदर तुम्हाला सूचना देतोय की वैयक्तिक पारितोषिक आपण क्वालिफायरची मॅच खेळतोय तिथपर्यंत खऱ्या अर्थाने जो तुमची खेळ आहे ते जे गुण आहेत ते काउंट केलेले आहेत, त्याच्यामुळे आपण नोंद घ्या. सर्वप्रथम मित्रांनो, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हे पारितोषिक आपण देणार आहोत. हे पारितोषिक आपण देणार आहोत. त्यामध्ये रेस मध्ये होते 3 खेळाडू. 3 खेळाडू, एका खेळाडूच्या आहेत 5 विकेट, दुसऱ्या खेळाडूच्या आहेत 5 विकेट आणि तिसऱ्या खेळाडूच्या आहेत 4 विकेट. पहा, त्याचबरोबर इकॉनॉमिकल जर पाहिले तर 3 ओव्हर मध्ये एका गोलंदाजाने धावा खर्च केलेले आहेत 10, एका गोलंदाजाने धावा खर्च केलेले आहेत 29. अगदी यस, 3 मॅच मध्ये म्हणजे त्याच ना 3 ओव्हर 3 मॅच मध्ये 3 ओव्हर हाताळल्या. एका गोलंदाजानं 29 धावा खर्च केलेल्या आहेत, एका गोलंदाजानं 10. त्यामध्ये 2 गोलंदाज राहिले ज्यानं 5-5 विकेट घेतल्या, परंतु एका गोलंदाजाने 29 धावा खर्च केल्या, एकाने 10 धावा खर्च केल्या. तर तो गोलंदाज कोण असेल? अगदी ज्याच्या आयुष्यामध्ये मला वाटत नाही की त्याला कधी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मिळाली असेल, ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याला कधी वाटलं नाही की मी माझ्या संघाचा भाग ठरेल, ज्याच्या आयुष्यामध्ये त्याला कधी ट्रॉफी ही त्याच्या हातामध्ये त्याला समोर येऊन त्याला कधी घेतली नसेल, असा खेळाडू आहे ज्यानं विकेट घेतल्या 5, धावा 3 मॅच मध्ये खर्च केला फक्त आणि फक्त 10. टीम आहे सह्याद्री स्पोर्ट क्लब मरवाडी आणि खेळाडू आहे गोलंदाज अनंत कवटे, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आयुष्यामधला पहिलं बक्षीस असं आहे की त्यांना आजपर्यंत, मित्रांनो गर्वाने सांगेल, हा खेळाडू तुम्हाला वाटतो, हा खेळाडू मॅच खेळण्यासाठी येताना पहा, आपण ज्या रोजीरोटीवरती पैसे कमवतोय, ज्या रोजीरोटीवरती आपण पोट भरतोय, तिला लोकांपुढे सांगायला काही लाज नाहीये. अनंता सांगितलं तर चालेल. पहा, 300 रुपये 500 रुपये रोजाना हा खेळाडू कामाला जातोय. पहाटे 3 वाजता जाऊन विटा थापून सकाळी 8 वाजता यायचा आणि मॅच मध्ये यायचा आणि त्याच्या आयुष्यातला असा क्षण आहे की पहिली ट्रॉफी तो आज त्याच्या हाताने त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने कमावलेली आहे. आणि पारितोषिक देण्यासाठी देवरामदादा बाग, ज्यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते अनंता कवटे यांना आपण ही ट्रॉफी मात्र वितरित करायची आहे. आज त्याच्या चेहऱ्यावरती भावुक झालेलं दृश्य पाहायला मिळत आहे, कारण आज माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या संघासाठी कधी मॅन ऑफ द मॅच घेतली नाहीये, परंतु आज स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज मी राहिलेलो आहे. आनंदा, खऱ्या आता निश्चित तुझ्या कर्तृत्वाला, तुझ्या मेहनतीला सलाम आहे. जबरदस्त तुझा स्पेल राहिला. दुसरा गोलंदाज होता ओम साई कामतपाडा टीमचा, परंतु तिथे त्यानं धावा खर्च केल्या होता 29 आणि निश्चित अगदी समजला असतील, त्यामुळे सांगायची गरज नाही. आता जाऊया उत्कृष्ट फलंदाजाकडे. उत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये 2 फलंदाज होते. एका फलंदाजाच्या धावा होत्या 59, एका फलंदाजाच्या धावा होत्या 41.
असे 2 फलंदाज होते. त्या 2 फलंदाजाच्या यादीमधील खेळाडू आहे गाम फुटला अगदी पहा मित्रांनो, या पद्धतीने जो खेळ आपण पाहत आलेला आहात ना, या खेळाबद्दल खऱ्या अर्थाने जे जे खेळाडू या बक्षीसला पात्र ठरलेले आहेत त्यांचा अभिमान वाटतो की निश्चित आज खेळ जबरदस्त झाला, स्पर्धा जबरदस्त झाली. टीम आहे सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी आणि खेळाडू आहे सुरेश शीत, ज्याने 59 धावा कुठून काढल्या आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपल्या नावावरती केलेलं आहे. त्याचबरोबर सन्मान्य परेश दादा ज्यांना मी विनंती करेल, दादा या आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने हे पारितोषिक आपण देणार आहोत. सुरेशला पळू ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत सन्मान्य परेश दादा मोरे ज्यांच्या शुभ हस्ते सुरेशला देत आहोत आपण हे पारितोषिक. त्याचबरोबर जाऊया आता सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे. मला वाटतं पहिली सेमीफायनल ज्यांना प्रयत्न कमी राहिले आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये पण बक्षीस वाटताना मी सांगतोय की जोपर्यंत 1 नंबरचं पारितोषिक दिलं जात नाही तोपर्यंत कुणी जायचं नाही. कारण आपण सगळ्यांसाठी थांबतोय. 1 नंबरचे संघ सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतायत. आपण खेळाडू आहेत. आज मी तुमचा आदर केला तर तुम्ही माझा उद्या आदर कराल, नाहीतर परवा खरड्यात नेऊन आपटाल. पहा एक अशी मजाक दिवसभर झाली, परंतु मित्रांनो निश्चित या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी हा संघ ठरलाय या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा दावेदार. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय मोतीराम दादा सोंगाळ ग्रामपंचायत सिंगापूरचे उपसरपंच आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मडवाडी क्रिकेट संघाला या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकाचं पारितोषिक. जबरदस्त आपण पाहिलेला आहे, हा सोहळा रंगलेला आहे. मडवाडी संघ आपण जायचं नाहीये. त्याचबरोबर ज्यांना सेमीफायनल 2 मध्ये आहेत त्या जागी समाधान मानावं लागलं, कारण आज कुठेतरी बाडलक होती. अर्थात 3ऱ्या क्रमांकाचा दावेदार ठरलाय जे हनुमान वैशाखरे संघ ठरलाय या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा दावेदार. सन्मान्य गणेशदादा भोंडिवले ज्यांना विनंती करेल, दादा या आपल्या शुभ हस्ते देत आहोत आपण या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. जबरदस्त विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं खूप खूप आभार. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आपण ज्या पद्धतीने खेळ पाहिला, ज्या पद्धतीने खेळ रंगत असताना ज्यानं आपली जी खेळी आहे ती दिवसभर खेळी केली आणि खऱ्या अर्थाने पहा या मैदानावरती येता येता एका स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांना रनरअप म्हणून राहावं लागलं. तो संघ अर्थात ज्या खेळाडूच्या नावाने संघ खेळतोय, अर्थात त्या खेळाडूचे गुणगान शांत संयमी नेहमी त्याला आपण पाहतोय. तो खेळाडू अर्थात केशव 11 510 संघ ठरलाय या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा दावेदार. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल सरपंच साहेब सन्मान्य देवराम दादा वाघ ज्यांना विनंती करेल, दादा या आपल्या शुभ हस्ते आपण देत आहोत या स्पर्धेमध्ये हे 2य क्रमांकाचं पारितोषिक. मित्रांनो एका दिवसामध्ये 2 स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने एका दिवसामध्ये 2 फायनल आणि एका स्पर्धेमध्ये चॅम्पियन तर दुसऱ्या स्पर्धेमध्ये रनरअप. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर आता मॅन ऑफ द सिरीज या पारितोषिक सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक 2 झालेले आहेत. 3रं वैयक्तिक पारितोषिक आहे. तिथे पहा प्रत्येक विकेट साठी 5 पॉइंट होते. अर्थात 1 विकेट जर घेतली तर 5 पॉइंट, 2 विकेट घेतल्या तर 10, 3 घेतल्या तर 15. अशा अर्थात आपण पाहिले या स्पर्धेमध्ये एका खेळाडूच्या धावा होत्या त्या म्हणजेच
54, विकेट होत्या 6, एकूण त्याचे पॉइंट झाले 84. त्याचबरोबर दुसरा खेळाडू होता, त्याच्या धावा होत्या 54, विकेट होत्या 5, एकूण त्याचे पॉइंट झाले 79. आणि एक खेळाडू होता, त्याच्या धावा बनल्या 112, विकेट घेतल्या 2, त्याचे एकूण पॉइंट झाले 122. असा खेळाडू टीम आहे केशव 11 पानशेत आणि खेळाडू आहे स्वतः केशव बला, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी पुन्हा एकदा पळू ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय परेशदादा मोरे ज्यांना विनंती करेल, दादा या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक केशवला देत आहोत. जबरदस्त गुणा खेळाडू, शांत खेळाडू, संयमता आणि नेहमी मॅच शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारा खेळाडू तो केशव ठरला या सामन्याचा, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार. आता जाऊया खऱ्या अर्थाने आज संघामध्ये किती ना किती खेळाडू नवीन उतरवले. अचानक आज संघामध्ये महत्वाचे 2 गोलंदाज नव्हते, महत्वाचे 2 फलंदाज नव्हते, महत्वाचे फक्त आणि फक्त 2 खेळाडू होते. आणि त्याला बॅकअप साठी कुणाल आणि सोनू होता. अर्थात तो खेळाडू गोविंद उगडान कंपनी अर्थात ओम साई कामतपाडा या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन ठरलेला आहे. बोला साईनाथ महाराज की. आणि आज या 4थ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने पहा चॅम्पियन पद लागोपाठ प्रत्येक सामने खेळत आला आणि प्रत्येक सामन्यामध्ये पहा आपल्या संघाचं वर्चस्व कायम ठेवत आला आणि बघता बघता इथे या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय. मी खऱ्या अर्थाने निश्चित आणि इथे हे पारितोषिक देण्यासाठी मी पुन्हा एकदा पळू ग्रामपंचायतचे उपसरपंच परेशदादा मोरे, त्याचबरोबर खरं आता निश्चित त्यांच्या समवेत असलेले सगळे पदाधिकारी पाहुणेवर आणि आमचे दोनही बनजोडी आपल्याला विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते देत आहोत ओम साई कामतपाडा टीमला या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन विजेता संघ. जबरदस्त खेळ मित्रांनो आपण पाहिलेला आहे. त्या अगदी जाऊया मित्रांनो, पहा पंचांचे मान सन्मान जे बाकी आहेत आणि त्या मान सन्मानाकडे आपण वळणार आहोत. निश्चित अगदी आपण पंच म्हणून करा ज्यांची कामगिरी आपण पाहिली ते महेश वाघ सर, त्याचबरोबर सोनू बला सर, त्याचबरोबर कल्पेश हेमाडे सर, या तीनही आपल्याला खरं आता निश्चित आयोजन कमिटीच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. आपण या खेळाडू जाऊ नका, तुम्हाला न्याय दिला ना, एक टायमाला कॉमेंटेटर नसला तरी चालतो. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला पंच म्हणून असायला हवे आणि निश्चित त्या पंचांसाठी आपण थांबा. थोडस जर पाहिला तर कुठेतरी आयोजकांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत सूचना उशिराने आली, त्यामुळे हा मान सन्मान थोडासा उशिराने होतोय. निश्चित अगदी तीनही पंच, चला कल्पेश या, महेश आणि मी खऱ्या अर्थाने या 4ही पाहुणेवरांना विनंती करेल, आमचे सरपंच साहेब देवराम दादा, त्याचबरोबर आमचे उपसरपंच साहेब मोतीराम दादा, त्याचबरोबर परेश दादा, त्याचबरोबर गणेश दादा बोंडिवले, मी या 4ही पाहुण्यांना विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते या 3ही पंचांना आपण खऱ्या अर्थाने निश्चित सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करत आहोत. चांगली पंचांची भूमिका आपण पाहिली, अतिशय चांगली भूमिका जी त्यांची आपण पाहिली. निश्चित या 3ही पंचांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर ज्यांचा आवाज आपण 3 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकला ते किरण वाघ म्हणून खरं तर या स्पर्धेला लीड करत होते, ते समालोचक किरण वाघ या आपण आपलाही खरं तर आयोजन कमिटीच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. आपण त्याचा स्वीकार करा. चला लगेच चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. खरं आता जी स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक मायबापांना घर बसल्या पाहायला मिळाली, हेमाडे ब्रदर्स अर्थात HB स्पोर्ट लाईव्ह चे सर्वे सर्व अतुल हेमाडे या
अतुल या आपला खऱ्या अर्थाने निश्चित फार नेटवर्क कमी होता आणि जेवढं खऱ्या अर्थाने क्वालिटी सोडता येईल त्या क्वालिटीमध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत आपण पोहोचवली. आपलाही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं खऱ्या अर्थाने निश्चित इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. त्याच्यानंतर आपले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपला शॉट फेम्स असलेले सन्माननीय योगेश वाघ सर यांचा देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष इच्छित मान सन्मान केला जातो. अतिशय बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगभर देखील आवाज गाजतो. देखील आपल्या योगेश सर यांचा तिथे इच्छित मान सन्मान केला जातो. आणि आयोजकांच्या अनुमतीने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा इथे संपन्न होतं असं मी जाहीर करतोय. आणि पुन्हा एक वर्षाने या स्पर्धेमध्ये आपण भेटूया. आणि आज इथे घेतोय तुमचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या चौथ्या